कॅप्टन फाइल्समध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपलं पद गमावलं। मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला। त्यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांकडून रान पेटवण्यात आलं होतं, तर दुसरीकडे त्यांचे खरात सोबतचे फोटो आणि व्हिडिओ चर्चेत होते, त्यामुळे मोठा दबाव होता। मात्र चाकणकरांच्या वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही। याआधीही अनेकदा रुपाली चाकणकर वादात सापडल्या होत्या, मात्र तेव्हा अजितदादा हयात होते। प्रत्येक वेळी अगदी चतुराईनं अजितदादांनी रुपाली चाकणकरांना वाचवलं आणि पक्षाची इमेजही वाचवली। मात्र दादा गेले आणि या खरात फाइल्सनं खळबळ उडवून दिली आणि चाकणकरांचं पदही गेलं। गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या खरात प्रकरणानं अखेर मोठं वळण घेतलंय। महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिलाय। स्वयंघोषित आध्यात्मिक गुरु अशोक खरात याच्याशी असलेल्या संबंधांच्या आरोपानंतर आणि विरोधकांच्या वाढत्या दबावामुळे त्यांनी हे पाऊल उचलले। नैतिक जबाबदारी स्वीकारत त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केलाय। नाशिकमधील आध्यात्मिक गुरु आणि ज्योतिषी अशोक खरात याला महिलांचं लैंगिक शोषण, अश्लील व्हिडिओ चित्रीकरण आणि खंडणी मागितल्याच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केली आहे। खरातवर अनेक महिलांनी गंभीर आरोप केले असून तो स्वतःला देवाचा अवतार मानून महिलांची फसवणूक करत असल्याचं तपासात समोर आलंय। या अटकेनंतर सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ तुफान व्हायरल झाले। त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातचे पाय धुताना आणि भर पावसात त्यांच्या डोक्यावर छत्री धरताना दिसत होत्या। महिलांच्या हक्कांचं संरक्षण करणाऱ्या घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीनं अशा भोंदूभावासमोर नतमस्तक होणं हे महिला आयोगाच्या प्रतिष्ठेला धक्का लावणारं असल्याचं सांगत विरोधकांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली। रुपाली चाकणकर यांची कारकीर्द ही सुरुवातीपासूनच वादाच्या भोवऱ्यात राहिली आहे। यापूर्वी अनेकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती। राज्यातील वाढत्या महिला अत्याचारांच्या घटनांवरून विरोधकांनी वारंवार त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती। महिला आयोगाचा वापर त्या केवळ राजकीय स्वार्थासाठी आणि विरोधकांच्या महिला नेत्यांना नोटीस धाडण्यासाठी करतात असा आरोप शिवसेना आणि काँग्रेसने अनेकदा केला होता। त्यानंतर वैष्णवी हगवणे, संपदा मुंडे प्रकरणातही चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी झाली। मात्र यापूर्वी जेव्हा जेव्हा चाकणकर यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आला तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले होते। त्यांचं काम समाधानकारक आहे असं म्हणत दादांनी त्यांची पाठराखण केली होती। मात्र यावेळी खरात प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेता पक्षालाही बॅकफूटवर जावं लागलं। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुपाली चाकणकर यांना वर्षा निवासस्थानी पाचारण केलं होतं। या भेटीत मुख्यमंत्र्यांनी खरात प्रकरणातील पुराव्यांची आणि जनतेतील संतापाची कल्पना त्यांना दिली। सरकारची आणि महायुतीची प्रतिमा डागाळू नये यासाठी नैतिक कारणास्तव पद सोडणंच योग्य ठरेल असा सल्ला मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं समजतंय। या भेटीनंतरच चाकणकर यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला। तर चाकणकर यांनी राजीनामा दिल्यानंतरही हे आरोपांचं वादळ शांत होणार नाहीये। ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे म्हणतात, केवळ राजीनामा देऊन चालणार नाही, तर चाकणकर यांनी खरातला आजवर कोणतं राजकीय संरक्षण दिलं याची सखोल चौकशी झालीच पाहिजे। महिला आयोगाच्या खुर्चीचा वापर गुन्हेगारांना वाचवण्यासाठी झाला असेल तर तो महाराष्ट्राचा अपमान आहे। तर विजय वडेट्टीवार म्हणतात, उशिरा सुचलेलं शहाणपण आहे। खरातच्या पापाच्या घड्यात चाकणकर सहभागी होत्या की नाही हे तपासात स्पष्ट झालं पाहिजे। तर विशेष म्हणजे चाकणकर यांच्याच पक्षातील नेत्या रुपाली ठोंबरे यांनीही तपासाच्या पारदर्शकतेसाठी चाकणकर यांनी बाजूला व्हावं अशी जाहीर मागणी केली होती। राजीनामा दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना रुपाली चाकणकर भावूक झाल्या होत्या। त्या म्हणाल्या, खरात हे आमच्या कुटुंबाचे अनेक वर्षापासूनचे गुरु होते। एका भक्ताच्या नात्याने मी त्यांचं आदरातिथ्य केलं, मात्र त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात किंवा पडद्यामागे काय सुरू होतं याची मला कल्पनाही नव्हती। माझ्यामुळे पक्षाची किंवा महिला आयोगाची प्रतिमा मलिन होऊ नये म्हणून मी स्वेच्छेने राजीनामा देते। या प्रकरणाची SIT चौकशी व्हावी ही माझीही मागणी आहे। रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर आता महिला आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची वर्णी लागते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। तसंच खरात प्रकरणाचा तपास आता अधिक वेगानं होण्याची शक्यता आहे। चाकणकर यांच्या राजीनाम्यामुळे अजित पवार गटाला मोठा राजकीय धक्का बसला असून आगामी निवडणुकांमध्ये विरोधक हा मुद्दा लावून धरण्याची चिन्ह आहेत।